हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला काय मेसेजेस मिळणार आहेत. असू शकतं सध्याची एनर्जी ती तुमची आहे ती तुम्ही खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहात, एन्झायटीमध्ये आहात, बेचैन आहात, अस्वस्थता आहे एक प्रकारची. नेमकं काय चाललंय हे पण समजत नाहीये आणि एक नो कॉन्टॅक्ट झोन आहे. असू शकतं तुम्ही तुमच्या पार्टनरचा खूप जास्त विचार करत आहात, ओव्हर थिंकिंग आहे, सतत कुणीतरी 24 तास असं वाटतंय कुणीतरी बोलत आहे काही ना काहीतरी, अशी तुमची एनर्जी आहे. आणि एक अस्वस्थता आहे. दिसून येते की हे जे रिलेशनशिप आहे ते पास्ट लाईफ कनेक्शन आहे. आपण काही मेसेजेस घेतलेले आहेत त्यातून आजची एनर्जी लव्हर्सची आहे. तर जे कोणी आपल्या पार्टनर विषयी विचार करत आहे, मे बी हे सोलमेट कनेक्शन असो, ट्विन फ्लेम कनेक्शन असो, कुठलंही तुमचं लव्ह रिलेशनशिप असो, नो कॉन्टॅक्ट झोन आहे तुमच्यामध्ये, ते तुमचे क्रश असतील किंवा जे काही तुम्ही ज्यांचा कोणाचा विचार करत आहात त्या व्यक्तीविषयी आपण आजची रिडिंग घेणार आहोत की त्यांच्या मनामध्ये नेमकं तुमच्याविषयी काय चालू आहे, तसेच भविष्याची एनर्जी काय आहे, काय योजना बनवत आहे परमेश्वर, तसेच तुमचे पार्टनर जे आहेत सध्या काय विचार करत आहेत किंवा भविष्यामध्ये ते काय योजना करणार आहे तुमच्या बाबतीत, तर तेही आपण इथे कव्हर करणार आहोत. तर दिसून येतंय हे जे रिलेशनशिप आहे ते ह्या जन्माचं नाहीये, ते तुमचं जे नातं आहे ते जन्मोन जन्मीचं आहे. हे जन्मोन जन्मीचं प्रेम आहे. हे कोणी साधारण प्रेम नाहीये. तर जो कोणी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आहे नक्कीच तुमचं जे हे नातं आहे ते जन्मोन जन्मीचं आहे. तर पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं ते तुमच्या बाबतीत काय विचार करतात, तर सध्याची सिच्युएशन काय आहे आणि या बाबतीत तुम्हाला डिवाइन काय गाईड करणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच मी कार्ड शफल करून घेते, तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. सो थँक्यू अँड लेट्स कंटिन्यू. तर पाहूया आपण तुम्ही ज्या पर्सनविषयी विचार करत आहात त्यांचं नाव घ्या 3 वेळेस, तसेच त्यांचा चेहरा तुम्हाला डोळ्यासमोर आणायचा आहे. पाहूया आपण त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय विचार चालू आहेत सध्या. डिवाइन प्लीज गाईड मी. युनिवर्स. ओम नमः शिवाय, हर महादेव, श्री स्वामी समर्थ, आई तुळजाभवानी, आर्चंजल मायकल, आर्चंजल. तर दिसून येते हर्मिटचं कार्ड आलेलं आहे. तर तुमचे जे पार्टनर आहेत सध्या खूप म्हणजे निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहे. दिसून येते खूप जास्त विचार त्यांच्या मनामध्ये चालू आहे. कदाचित तुमच्याविषयी खूप जास्त ते विचार करत आहेत. खूप जास्त आता स्वतःला एकटं केलेलं आहे. त्यांच्या जवळचे जे काही त्यांचे लव्ह वन्स होते, जे त्यांच्यासोबत राहत होते एवढे दिवस, खूप जास्त त्यांना वाटत होतं की ही माझे जवळचे व्यक्ती आहेत आणि हे माझ्यावरती प्रेम करतात, असे लोक त्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्यांची एनर्जी हर्मिटची आहे. तर खूप जास्त एकटे आहेत, विचार करत आहेत तुमच्याविषयीच, मागे ज्या काही घटना घडल्या त्याविषयी खूप जास्त एक विचार मंथन सुरू आहे आणि एक डार्क एनर्जी आहे. दिसून येत आहे ही जी व्यक्ती आहे सध्या आयसोलेशन मध्ये आहे, एकटी राहत आहे. मागे ज्या काही घटना झाल्या आहेत त्याचा विचार सतत चालू आहे, सतत एक फिल्म चालते तशी तो विचार तुमचा त्यांच्या मनामध्ये सुरू आहे आणि त्या विचारामुळे ते कुठेतरी निगेटिव्हिटीमध्ये गेलेले येथे दिसून येत आहे. तर मे बी असू शकतं ते काहीतरी मेडिटेशन किंवा ध्यान सुद्धा करत असतील. कदाचित त्यांनी सगळ्यांशी आता बोलणं थोडं थोडं कमी केलेलं आहे आणि सध्या ते दुःखी आहेत आणि खूप जास्त तुमची आठवण काढत आहेत. तर एक मिसिंग एनर्जी आहे आणि खूप जास्त तुमचे विचार त्यांना येत आहेत आणि त्या विचारांनी कुठेतरी ते हरवून जात आहेत. सध्या ह्या जगामध्ये काय चाललेलं आहे याच्याशी थोडासा संपर्क त्यांचा तुटलेला येथे दिसून येत आहे आणि ते स्वतःच्या मनामध्ये काहीतरी शोधत आहेत की मागे ज्या काही घटना घडल्या त्या अशा प्रकारे का घडल्या असतील, माझ्या जीवनामध्ये एवढे चेंजेस का होत असतील आणि मी ज्या व्यक्तीचा विचार करत आहे त्या व्यक्तीला मी त्यावेळेस का नाही समजून घेतलं की ही व्यक्ती एवढी इम्पॉर्टंट असेल माझ्यासाठी भविष्यात, हे मला त्यावेळेस का नाही कळालं. ती व्यक्ती माझ्या समोर होती, मी तिच्याशी बोलू शकत होतो, मी तिला विचारू शकत होतो, सांगू शकत होतो, तरी सुद्धा मी त्यावेळेस का नाही ऍक्शन घेतली आणि त्यावेळेस माझ्याकडून हे का नाही घडलं, हे सुद्धा विचार त्यांच्या मनामध्ये चालू आहेत. एक खूप जास्त त्यावेळेस इमॅच्युरिटी होती, म्हणजे मॅच्युअरपणा नव्हता कुठेही. त्यावेळेसची जी त्यांची वागण्याची पद्धत होती, असू शकतं मे बी तुम्हाला आता जाणवत असेल खूप बालिशपणाने ते वागलेले आहेत आणि ज्या वेळेस त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे होत्या त्यावेळेस त्यांनी त्या घेतलेल्या नाही आहेत. आणि येथे असंही दिसून येतंय की सध्या तुम्ही सुद्धा एन्झायटीमध्ये आहात, बेचैन आहात तुम्ही सुद्धा, तुम्हालाही खूप जास्त आठवण येत आहे अँड त्यांना सुद्धा तुमच्यासारखीच परिस्थिती आहे. त्यांची मिरर करता तुम्ही एकमेकांना. असू शकतं ते तुमचे सोलमेट आहेत
किंवा ट्विन फ्लेम आहेत किंवा तुमचं काहीतरी लव्ह रिलेशनशिप आहे, तर असंही येथे इंडिकेट होत आहे. तर जे कोणी तुमच्या बाबतीत खूप जास्त विचार करत आहेत त्याची सुद्धा एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही सुद्धा एक प्रकारे कुठेतरी तुम्हाला अस्वस्थता जाणवत आहे, चलबिचल होत आहे तुमची, कुठेतरी तुमच्याही भावना, कधी तुम्हाला हॅपी वाटतं, कधी तुम्हाला थोडंसं डिप्रेशन सारखं वाटतं, कधी भीती वाटते, तर कधी कधी अस्वस्थताही खूप जास्त जाणवते. मे बी तुम्हालाही असं जाणवत असेल की कदाचित ह्या 3D लाईफमध्ये जे काही चालू आहे त्यामध्ये कुठेही आनंद नाहीये, कुठेही तुम्हाला म्हणजे असं वाटतच नाही की काहीही करा त्यातून आपल्याला आनंद मिळतच नाहीये. तर नेमकी हे कशामुळे होत आहे, तर हे यामुळे होत आहे की तुमचे जे पार्टनर आहेत ते तुमच्याविषयी खूप जास्त विचार करत आहेत आणि दिसून येत आहे आयसोलेशनच्या एनर्जीमध्ये आहेत, निगेटिव्ह थिंकिंगमध्ये आहेत. निगेटिव्ह अशा बाबतीत नाही की कदाचित ते स्वतःलाच प्रश्न करत असतील की मी त्यावेळेस का नाही समजून घेतलं, मी त्यावेळेस का नाही विचार केला, मी त्यावेळेस का नाही हे ऐकलं, किंवा असंही ते विचार करतात की ते जुने दिवस जर पुन्हा आले तर कदाचित मी पुन्हा एक चांगल्या प्रकारचं वागेल, किंवा जे काही घटना त्यावेळेस मला नाही करता आल्या, जे काही मला बोलता नाही आलंय ते मी आता बोलू शकेल, अशा प्रकारची त्यांची एनर्जी आहे. आणि मिसिंग एनर्जी आहे, असू शकतं ते तुमच्यापासून दूर कुठेतरी आहेत, लॉंग डिस्टन्स आहे तुमच्यामध्ये, किंवा जवळही असला तरी पण सध्या जे काय आहे कॉन्टॅक्ट होत नाही आहे. नेक्स्ट कार्ड घेऊया. तर दिसून येते परमेश्वर जे आहे तो हे सर्व पाहत आहे. जे काही तुमच्यामध्ये घडलेलं आहे, जे काही सध्या नो कॉन्टॅक्ट झोन आहे, जे काही तुमचं बोलणं होत नाहीये किंवा ज्या मागील काही घटना घडून गेलेल्या आहेत त्याविषयी खूप जास्त विचार मंथन चालू आहे, तर त्यांना तयार केलं जात आहे. परमेश्वर त्यांना स्ट्रेंथ प्रदान करत आहे, एक प्रकारची शक्ती त्यांना दिली जात आहे. ते ध्यान मेडिटेशन करत असतील, ते कुठेतरी काहीतरी साधना करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या मनातील जे विचार आहेत जे निगेटिव्ह होतात त्याविषयी ते थोडंसं चेंज करायला पाहत आहे, त्यामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन यायला बघत आहे. तर दिसून येत आहे आपल्याला की खूप जास्त परमेश्वराचं लक्ष आहे तुमच्यावरतीही आणि तुमच्या पार्टनरवरतीही. तर हे नातं जे आहे ते भविष्यामध्ये वर्क करणार आहे आणि दिसून येत आहे परमेश्वराचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि जेणेकरून तुम्ही जो स्पिरिच्युअल मार्ग धरलेला आहे त्यामध्ये तुमच्या पार्टनरचीही तुम्हाला साथ मिळणार आहे. मे बी ते असू शकते तुमचे सोलमेट आहे, ट्विन फ्लेम आहेत, किंवा कार्मिक रिलेशनशिप जरी असलं तुमच्यामध्ये तरी सुद्धा हे नातं तुम्हाला स्पिरिच्युअलिटीकडे घेऊन जात आहे. आणि जे काही सध्या आयसोलेशनची एनर्जी आहे, एकटेपणाची एनर्जी आहे, ती तुम्हाला काही धार्मिक कार्य तसेच आध्यात्मिक मार्गावरती पुढे जाण्यासाठी तुम्हाला हा काळ दिलेला आहे. सो जे कोणी आपल्या पार्टनर संदर्भात विचार करत आहेत तर त्यांनी निगेटिव्ह थिंकिंग न करता आध्यात्मिक मार्गावरती पुढे चालायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे हे रिलेशनशिप मिळालेलं आहे ते तुमचे लव्हिंग पार्टनरच नाही तर ते तुमचे स्पिरिच्युअल पार्टनर सुद्धा आहेत. मे बी असू शकतं तुम्हाला खूप जास्त क्रेविंग होत आहे त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची, तुम्ही फोनही करत असाल त्यांना, परंतु मध्येच तुम्हाला असं वाटत असेल की नको बोलायला. सो येथे कुठेतरी वर्क जे आहे तुमच्यामधलं ते पूर्ण झालेलं नाहीये, जे आध्यात्मिक कार्य आहे ते पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळे तुमचं सध्याचं जे बोलणं आहे ते डिवाईनच टाळत आहे. डिवाईनला वाटते की सध्या ही गोष्ट पुढे जाऊ शकत नाही, किंवा डिवाईनलाही असं वाटतं की सध्या अजून ती वेळ आलेली नाहीये ज्यावेळेस यांचं बोलणं होईल किंवा भेट होईल. सो त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्येही एक स्ट्रेंथ प्रदान केली जात आहे. तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट होत आहे त्यांनी नक्कीच क्लेम करायचे आहे. थँक्यू युनिव्हर्स म्हणून क्लेम करा आज. दिसून येते आपल्याला हा जो व्यक्ती आहे तो एक प्रकारचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहे, की ज्या मागच्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये आणि सध्या पुढे भविष्यात काय करायचं आहे यामध्ये सुद्धा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या कोणी पार्टनरविषयी तुम्ही विचार करतात तेही तुमचाही खूप विचार करत आहेत आणि त्यांच्याही मनात तुमच्याविषयी तितक्याच म्युच्युअल फिलिंग्स आहेत. सो त्यामुळे मागे ज्या काही घटना घडल्या त्यांचं एक अनालिसिस केलं जात आहे आणि भविष्यामध्ये कुठल्या प्रकारची योजना करायची याचा सुद्धा ते विचार करत आहे. एक सायलेंट ट्रीटमेंट तुम्हाला जरी मिळत असली तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये खूप जास्त एक चांगले विचार चालू आहेत, एक प्लॅनिंग चालू आहे भविष्याची, आणि ही जी डिसबॅलन्स झालेली स्थिती आहे ती त्यांना कुठेतरी बॅलन्स करायची आहे आणि त्यासाठी एक चांगला प्लॅन ते तयार करत आहे. मे बी असू शकतं ज्यावेळेस तुमची भेट होईल किंवा बोलणं होईल त्यावेळेस त्यांच्याकडून तुम्हाला ह्या गोष्टींचं पूर्णपणे नॉलेज होणार आहे की त्यांच्या मनामध्ये सध्या जे काही विचार चालू आहे ते फक्त सध्याच्या परिस्थितीशी निगडीत नाही आहे, तर भविष्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा बॅलन्स ते त्यांच्या भौतिक जीवनामध्ये तसेच जे स्पिरिच्युअल तुम्ही पार्टनर आहात त्यांचे तर दोघांमध्येही साधण्याचा ते प्रयत्न करत आहे. आणि
असू शकतं कुठेतरी फायनान्शियल कंडिशन सुद्धा त्यांची डिसबॅलन्स आहे आणि त्यामुळे सुद्धा ते खूप जास्त विचार करत आहे, कारण आर्थिक बाजू जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत भविष्याची कुठलेही कार्य करता येत नाही ह्याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे सध्या आर्थिक बाजू कुठेतरी ते मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्हाला शांत राहायचं आहे. शांत तर राहायचंच आहे, परंतु तुम्हाला इथे आनंदातही राहायचं आहे. तर लवकरच तुमची परिस्थिती जी आहे ती बॅलन्समध्ये आणली जाणार आहे. तर क्लेम करा ह्या रिडिंगला, कमेंट करा. तर जे कोणी पर्सन तुम्ही ज्यांचा विचार करत आहात, मे बी फिमेल असतील तर त्यांच्यासाठी ते पर्सन जे आहेत ते किंग ऑफ सॉर्ड आहेत, म्हणजे एक न्यायप्रिय व्यक्ती आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त विचार ते करतात, बट वेगाने करतात, ऍक्शन क्विक असतात, परंतु तुमच्या बाबतीमध्ये ऍक्शन क्विक घेण्याची त्यांची इच्छा नाहीये. तर सध्या ते आयसोलेशनच्या एनर्जीमध्ये आहेत आपल्याला दिसून आले, परंतु तुमच्यासाठी खूप जास्त ते भविष्यामध्ये तुम्हाला दिसून येते तत्पर राहणार आहेत. आणि तुमचे जे काही दुःख होते आजपर्यंत, तुम्ही जे काही सहन केलं, जे काही विचार तुमच्या बाबतीत तुम्ही त्यांच्या बाबतीत केले किंवा ज्या काही घटना घडल्या त्याबद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये चीड आहे, कारण की ज्या प्रकारे तुम्हाला त्रास दिला गेलाय समाजाकडून किंवा इतरांकडून, त्या बाबतीत सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक गिल्ट आहे आणि रागही आहे त्या गोष्टींचा, की ज्या व्यक्तीवर ते प्रेम करतात त्या व्यक्तीला आज ह्या परिस्थितीमध्ये राहावं लागत आहे आणि एक ही परिस्थिती सुद्धा त्यांना नकोशी वाटत आहे. कुठेतरी ह्याच्यामध्ये चेंज व्हावा यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहे आणि दिसून येतं ही एनर्जी जी असणार आहे ती आणखीन काही आठवड्यानंतर चेंज होणार आहे. सो दिसून येतं ते पार्टनर जे आहेत वेगाने तुमच्याकडे येणार आहेत, खूप जास्त विचार करत आहेत. एक किंगचे राजासारखं त्यांचं माइंड आहे आणि सगळ्यांचा विचार करतात. सो परिस्थितीचा, तसेच त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, तसेच जी काही भौतिक परिस्थिती आहे, तसेच जे काही ते कार्यक्षेत्रामध्ये आहेत त्याचा सुद्धा ते विचार करत आहेत आणि त्याप्रमाणेच पुढील पाऊल ते उचलणार आहेत. सो तुम्हाला इथे एक सरप्राईज देण्याची सुद्धा त्यांची इच्छा आहे. तर दिसून येते किंग ऑफ सॉर्ड आहे, तर भविष्यामध्ये ते तुमच्याकडे येणारच आहेत. तर ही रिडिंग तुम्हाला क्लेम करायची आहे. तर मी सांगितलं ज्याप्रमाणे फायनान्शियल इश्यू खूप आहेत, खूप जास्त स्ट्रगलिंग फेजमध्ये आहे सध्या, मनीचे खूप जास्त प्रॉब्लेम आहेत आणि दिसून येते की कष्ट खूप चाललेले आहेत सध्या. कार्यक्षेत्रामध्ये खूप जास्त एक जबाबदार व्यक्ती आहेत ते आणि त्यांच्याकडे खूप जास्त जबाबदारी आहेत. मे बी असू शकतं मोठ्या पदावरती असल्यामुळे किंवा कोणती तरी खूप मोठी जबाबदारी असल्यामुळे त्यामधून त्यांना बाहेर पडता येत नाही आहे. आणि जी भविष्याची एनर्जी आहे ती असू शकतं काहीतरी फायनान्सच्या बाबतीत ते जमवाजमव करत आहेत किंवा जेथे कुठे ज्यांची परिस्थिती नाहीये तर ती परिस्थिती निर्माण करण्याचा सुद्धा इथे प्रयत्न केला जात आहे. तर नक्कीच भविष्यामध्ये ते तुमच्याकडे येणार आहेत, परंतु त्यासाठी काहीतरी फायनान्शियली सपोर्ट तुम्हाला देता यावा किंवा त्यांच्याकडे सुद्धा तेवढी ॲबिलिटी असावी याचा सुद्धा ते विचार करत आहे. मे बी मेल असो किंवा फिमेल असो, दोन्हीसाठी एनर्जी आहे. तर तुमचे जे पार्टनर आहेत ते सध्या काहीतरी आर्थिक अडचणीमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागत आहे. तर असू शकतं तुमचीही ही एनर्जी आहे की तुम्ही सुद्धा खूप जास्त विचार करत आहात, तुम्हालाही बाहेर पडता येत नाही. तुम्हालाही माहिती आहे की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही सध्या आहात ती तुमच्यासाठी नाही आहे, ती दुःखमय आहे, तुम्ही दुःखामध्ये सध्या आहात. परंतु तुम्हाला एक येथे खात्री नाही की ज्या व्यक्तीचा मी विचार करत आहे कदाचित ती माझा विचार करते का नाही किंवा त्या व्यक्तीचं माझ्यावर प्रेम आहे का नाही ह्याची तुम्हाला खात्री नाही. म्हणून तुम्ही सध्याचं जे तुमचं ठिकाण आहे ते सोडू शकत नाही. एक स्वतःला तुम्ही बांधून घेतलंय, जे काही कष्ट येत आहे तुमच्या जीवनामध्ये ते तुम्ही पूर्ण करत आहात आणि एक इमोशनल पेन आहे, दुःख आहे, वेदना आहे, तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे भरपूर. परंतु कुठेतरी निगेटिव्ह थिंकिंग खूप जास्त आहे तुमच्या मनामध्ये आणि त्यामुळे तुम्ही सध्या आहे त्या परिस्थितीकडे पाहत नाही, भविष्याकडे पाहत नाहीये की भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, परंतु ती तुम्ही पाहत नाहीये. तर सध्या जे काही कर्म आहेत ते कर्म तुम्ही करत आहात आणि एक खूप जास्त जखडून घेतलेला आहे तुम्ही स्वतःला त्यामध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये किंवा दुसऱ्यांचा जास्त विचार करता तुम्ही, खूप जास्त इतरांचा विचार करता करता स्वतःला कुठेतरी तुम्ही हरवून घेतलेलं आहे. तर दिसून येते ही जी महिला आहे ती खूप जास्त एक विचार करत आहे आणि स्वतःचा अजिबात सेल्फ लव्ह मध्ये नाहीये. खूप जास्त एक ज्या भावना आहेत त्या निगेटिव्ह आहेत. स्वतःवरती प्रेम करणं कदाचित सोडून दिलेलं आहे, परंतु तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे असं करू नका. स्वतःवरती प्रेम करा, तुम्ही आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा, तरच तुमच्याकडे पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत. तर क्राईंग एनर्जी असेल, रडत असाल, खूप जास्त विचार करत असाल की तुमचे जे पार्टनर आहे ते तुमच्यापासून दूर का गेले ह्याचा सुद्धा तुम्ही विचार करत असाल तर तो विचार करू नका. तर भविष्याची एनर्जी नक्की चेंज होणार आहे आणि तुमच्याकडे तुमचे पार्टनर नक्की येणार आहेत. तर ही जी सध्याची निगेटिव्ह एनर्जी आहे, ओव्हर थिंकिंग आहे, डिप्रेशन आहे, त्यापासून दूर राहा, ध्यान मेडिटेशन करा, भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह येणार आहे. नेक्स्ट कार्ड घेऊया.
तर मी सांगितलं तुम्हाला एस ऑफ वॉन्ड्स, तर दिसून येते परमेश्वराचं खूप जास्त लक्ष आहे तुमच्या नात्यावरती. तुम्ही एक लढाई जिंकणार आहात, तुमच्याकडे कम्युनिकेशन येत आहे, खूप जास्त तुमचं बोलणं होणार आहे. त्या व्यक्तीशी तुम्ही भेटल्याच्या नंतर खूप जास्त बोलणार आहात, इतकं बोलणार आहात की कदाचित तुम्हाला वाटत असेल की आपण कुठे गेलोच नव्हतो, सेपरेशन कधी झालंच नव्हतं, नो कॉन्टॅक्ट झोन कधी आलाच नव्हता. अशा प्रकारे तुमची एनर्जी असणार आहे, कारण की परमेश्वराचं खूप जास्त लक्ष तुमच्याकडे आहे. तर दिसून येते तुमच्या नात्यालाही परमेश्वराने थंब दिलेला आहे. अँड पुढची जी एनर्जी असणार आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. त्यासाठी आजपासूनच पॉझिटिव्ह राहायला सुरुवात करा. तर तुम्हाला कमेंट करायची आहे, मी हे सर्व स्वीकारत आहे, आय ऍक्सेप्ट म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे. तर परमेश्वराचं ह्या नात्यावरती खूप जास्त लक्ष आहे. तर निगेटिव्हिटीमध्ये राहणं आजपासून सोडून द्या आणि एक सेल्फ लव्ह मध्ये या. बघा स्वतःकडे काहीतरी तुमच्यामध्ये तुम्हाला कमतरता जाणून येईल. तर नक्कीच मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या सुद्धा, फिजिकली सुद्धा जिथे जिथे तुम्हाला वाटत असेल सेल्फ लव्ह मध्ये तुम्ही नाही आहात, स्वतःवरती प्रेम करणं सोडून दिलेलं आहे, तर असं करू नका. कारण की आपल्या आतमध्येच आपला आत्मा राहतो, आपला परमात्माही आपल्या आतमध्येच असतो. तर नक्कीच आपण जेव्हा आपलं मन शुद्ध ठेवतो, शरीर शुद्ध ठेवतो, त्यावेळेस परमात्म्यालाही तितकंच आनंद वाटतो. कारण की आपलं शरीर हे एक मंदिर आहे, सो त्याला सुद्धा आपण एका मंदिरासारखंच ठेवलं पाहिजे. तर नक्कीच सेल्फ लव्हच्या एनर्जीमध्ये तुम्हाला यायचं आहे. ओके, तर खूप सारे कार्ड्स आलेले आहेत. तर पाहूया आपण. दिसून येत आहे 9 ऑफ पेंटिकलचं कार्ड, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड. तर मी सांगितलं त्याप्रमाणे भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. तर तुमच्यासाठी खूप जास्त एक प्लॅनिंग केलं जात आहे की कुठेतरी ते तुम्हाला प्रपोजही करणार आहेत. सो भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला इथे क्लेम करायचे आहे. कारण की असू शकतं काही असे लहान मुलांसारखे काही तुमच्या बाबतीत प्रपोजल येऊ शकतं, बट हे एक खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आहे. तर तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे. नेक्स्ट कार्ड घेऊया. तर हाय प्रिस्टेस आहात तुम्ही त्यांच्या. तर एक खूप दर्जा तुमचा त्यांच्या दृष्टीने म्हणजे मोठा आहे. एक स्पिरिच्युअल पार्टनर आहात तुम्ही त्यांचे. तर त्यांनी हळूहळू स्पिरिच्युअलिटीकडे जाणं सुरू केलेलं आहे, मेडिटेशन करत आहे, मे बी असू शकतं कुठली तरी ध्यानधारणा ते करत आहे आणि ह्या नात्याला समजून घेण्याचाही प्रयत्न करत आहे. असू शकतं ते तुमचे सोलमेट आहे, ट्विन फ्लेम आहे, कोणी असो, परंतु तुमच्यासाठी खूप जास्त एक आदरयुक्त भावना त्यांच्या मनामध्ये आहे, प्रेम आहे आणि भविष्यामध्ये ते नक्कीच तुमच्या कडे येताना दिसून येत आहे. जो काही नो कॉन्टॅक्ट झोन होता तो तुमच्या नात्यावरती कोठेही येते परिणाम करताना दिसून येत नाही. तर तुम्हाला नक्कीच ही रिडिंग क्लेम करायची आहे. बट येथे तुम्हाला नक्कीच डिवाइन गाईड करत आहे की जे काही तुम्ही स्पिरिच्युअली कार्य करत आहात त्याचा परिणाम तुमच्या नात्यावरती झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला इथून पुढे भविष्यातही तुमचं जे स्पिरिच्युअल वर्क आहे ते सुरू ठेवायचं आहे. नेक्स्ट कार्ड. ओके, तर पेज ऑफ वॉन्ड्स आहे. मागच्या पास्टच्या ज्या गोष्टी होत्या, भूतकाळात ज्या घटना घडल्या, तर भूतकाळाकडे पाहू नका. मागच्या गोष्टी ज्या झाल्या त्या आता सोडून द्या. कारण की मागे असू शकतं काही निगेटिव्ह तुमच्यामध्ये झालेलं आहे, वादविवाद झाले असतील, संघर्ष झाला असेल, कुठेतरी एकमेकांची मन दुखावले गेली असतील, तर ते जे झालं ते सोडून द्या आता. कारण की भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे, तर पुढे पाऊल टाकलेला आहे. सो मागे पाहू नका. मागच्या गोष्टी आठवून आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण की त्यांनीही तो खूप त्रास करून घेतलेला आहे आणि तुम्हीही ऑलरेडी करून घेतलेला आहे. सो मागे ज्या काही घटना घडल्या त्याचा तुमच्या मनामध्ये संताप होता, राग होता, तर तो आता सोडून द्या. डिवाइन तुम्हाला सांगत आहे की ही तुमची स्पिरिच्युअल जर्नी आहे. सो तुम्हाला प्रत्येकाला आत्मस्वरूपमध्ये पाहायचं आहे. जो तुमचा आत्मा आहे, जो की एक पीसफुली असतो, हॅपीनेसच्या एनर्जीमध्ये असतो, त्या एनर्जीमध्ये तुम्हाला येण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे. मागच्या गोष्टींना सोडून द्या. लास्ट कार्ड घेऊया आपण. ओके, तर डिसबॅलन्सची स्थिती आहे जी दूर केली जाणार आहे. कुठेतरी बॅलन्स तुमच्या जीवनामध्ये साधला जाणार आहे. सिक्स ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे, आपल्याला दिसून येते ही व्यक्ती जी आहे दान धर्म करताना दिसून येत आहे. सो तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला पशुपक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, माणसांसाठी किंवा गोरगरिबांसाठी खूप जास्त चॅरिटी करायची आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या नात्यावरती होताना दिसून येत आहे. भविष्याची एनर्जी तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. सो जितकं तुम्ही दुसऱ्यांना देणार तितकंच तुमच्या ही पदरामध्ये परमेश्वर टाकणार आहे. सो तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे. असू शकतं सध्या तुमच्याकडे काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, काही आर्थिकरित्या तुम्ही कमजोर असाल आणि दानधर्म करू शकत नसाल, बट तुमच्या यथाशक्ती तुम्ही करू शकता. जेवढं तुमच्याच्याने शक्य होईल प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी किंवा गोरगरिबांसाठी तुम्हाला इथे चॅरिटी करायची आहे. यासाठी तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे. तर घरामध्ये कोणी वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांची सेवा करा. तसेच तुमचे जे गुरुजन असतील, मोठे व्यक्ती असतील, त्यांचीही तुम्हाला सेवा करायची आहे. आणि तुमचे जे पार्टनर आहेत ते पण खूप जास्त एक दानी व्यक्ती दिसून येत आहे, दानशूर आहेत आणि एका चांगल्या लेवलवरती आहेत. सो ते सुद्धा नक्कीच त्यांच्या पद्धतीने काही ना काहीतरी दानधर्म करत आहेत किंवा करणार आहेत भविष्यामध्ये, अशी ही एनर्जी त्यांची दिसून येत आहे. तर लास्टचा मेसेज घेऊया आपण एक.
तेच काढायचं ते. ओके, तर विचारामधून जरा बाहेर या, निगेटिव्ह थिंकिंग पासून दूर राहा. मे बी तुम्ही रात्री तुम्हाला झोप येत नसेल, विचार खूप तुम्हाला असं वाटतं की कोणतरी माझ्या कानामध्ये सारखं सारखं बोलतंय, खूप काहीतरी विचार येत आहे, झोप होत नाही, तुमची लवकर जाग येते, कधी मध्येच जाग येते, झोप होत नाही व्यवस्थित, आणि विचारामध्ये खूप जास्त तुम्ही आता राऊंड एक रील चालतं तसं त्याप्रमाणे काही घटना तुमच्या डोक्यामध्ये सुरू असतात आणि त्यातून बाहेर पडणं तुम्हाला शक्य होत नाही. पण येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, तर नक्कीच तुम्हाला ह्या विचारातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ध्यान, मेडिटेशन तसेच जे काही योग निद्राच्या ज्या व्हिडिओज असतात ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. मंत्रा चॅन्ट करा, जपमाळ करा, तसेच तुम्ही हनुमान चालिसेचा सुद्धा पाठ करा. यासाठी तुम्हाला इथे डिवाइन एनर्जी क्वीन ऑफ पेंटिकलची आहे. तर दिसून येते ही जी व्यक्ती आहे ती खूप जास्त भविष्यामध्ये पॉझिटिव्ह आउटकम त्याच्या जीवनामध्ये येणार आहे. मे बी तुमच्या नातेसंदर्भात सुद्धा येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, माता महालक्ष्मी गाईड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह आउटकम येताना दिसून येत आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस वाट पाहिलेली आहे, नो कॉन्टॅक्ट झोन होता, तर भविष्यामध्ये तुमची एनर्जी पॉझिटिव्ह असणार आहे. काहीतरी बोलणं तुमच्यामध्ये होताना इथे दिसून येत आहे आणि फायनान्शियल प्रॉब्लेम जे होते ते सुद्धा दूर होताना इथे दिसून येत आहे. तर तुम्हाला इथे ही रिडिंग क्लेम करायची आहे. आय ऍक्सेप्ट म्हणून क्लेम करा किंवा मी हे सर्व स्वीकारत आहे म्हणून तुम्हाला इथे क्लेम करायची. मॅजिशियनची एनर्जी आहे. सो नक्कीच जी कुणी व्यक्ती आहे जी तुमच्या जीवनामध्ये येणार आहे त्यानंतर तुमचं जे आयुष्य आहे ते खूप जास्त एक चेंज होणार आहे. खूप पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. तर नक्कीच काहीतरी मॅजिक तुमच्या जीवनामध्ये होताना इथे दिसून येत आहे आणि हा मॅजिक तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक नवीन ऊर्जा भरणार आहे. आणि ज्या कोणी पर्सनविषयी तुम्ही विचार करत आहात तेही तुमचा तितकाच विचार करत आहेत आणि भविष्याचाही त्यांच्या मनामध्ये खूप जास्त एक प्लॅन आहे. तर दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स साधला जाणार आहे आणि हे जे नातं आहे एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे. सो येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे त्या व्यक्तीविषयी तुम्हाला खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग करायची नाहीये. ज्याप्रमाणे तुम्ही विचार कराल त्याप्रमाणे गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अट्रॅक्ट कराल. सो पॉझिटिव्ह राहा आणि वेटिंगची एनर्जी असेल तुमची खूप दिवसाची असेल तर ठीक आहे, बट ती आता काही दिवसांनी तुमची जी ऊर्जा आहे ती चेतना क्षमता वाढणार आहे आणि तुम्हाला तुमच्या नात्यापर्यंत ती घेऊन जाणार आहे, जे की खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होणार आहेत. तर तुम्हाला ही रिडिंग नक्कीच क्लेम करायची आहे. आपण काही मेसेजेस घेऊया तुमच्या पार्टनरकडून. तर पाहूया तुमचे पार्टनर जे आहे ते तुम्हाला काय सांगू इच्छित आहे. डिवाइन प्लीज गाईड मी. कलेक्टिव्हचे जे पार्टनर आहेत ते त्यांना काय सांगू इच्छित आहे. डिवाइन प्लीज गाईड मी. डिवाइन प्लीज गाईड मी. डिवाइन प्लीज गाईड मी. डिवाइन प्लीज गाईड मी. कलेक्टिव्हच्या मनामध्ये काय आहे. डिवाइन प्लीज गाईड मी. कलेक्टिव्हच्या मनामध्ये तुमचे पार्टनर त्यांना काय सांगू शकतात. पार्टनर त्यांना काय सांगू इच्छित आहेत. लेट्स टॉक अँड क्लिअर अवर मिसअंडरस्टँडिंग. तर ते तुम्हाला सांगत आहे की मागे ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये काहीतरी गैरसमज झालेला आहे. ते दिसून येत आहे तुमच्या नात्यामध्ये काहीतरी ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये कोणाचं तरी गैरसमज झालेला आहे ते दिसून येत आहे. तर त्यांनाही तुमच्याशी खूप बोलायचं आहे आणि क्लिअर करायच्या आहेत सगळ्या गोष्टी. जे काही तुमच्यात वादविवाद झाले, संघर्ष झाले तर ते का झाले त्या बाबतीतही त्यांना क्लिअर करायचं आहे. नेक्स्ट काढूया. थँक्यू फॉर युअर स्टँड इन माय फेवर. तर ते तुम्हाला थँक्यू म्हणत आहेत की कदाचित तुम्ही त्यांचं काहीतरी त्यावेळेस मदत केली असेल किंवा काहीतरी त्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहिले असाल. सो त्यासाठी ते तुम्हाला थँक्यू बोलत आहेत. आय वॉन्ट टू स्पेंड माय होल लाईफ विथ यू. तर त्यांना तुमच्यासोबत त्यांचं पूर्ण जे आयुष्य आहे ते काढायचं आहे. तर ही खूपच जास्त पॉझिटिव्ह कार्ड आहे. सो क्लेम इट. आय डोंट नो द रिझन बिहाइंड दिस. तर हे सर्व का घडत आहे यामागचं कारण त्यांना माहिती नाही. सो एक कन्फ्युजनची स्थिती आहे. ज्याप्रमाणे डिसबॅलन्स आहे जीवनामध्ये तर ते कन्फ्युजन डिवाइन दूर करणार आहे. सो क्लेम इट दिस रिंग. बॉटमची एनर्जी आहे. आय वॉन्ट टू फॉल इन लव्ह विथ यू अगेन अँड अगेन. तर खूपच जास्त पॉझिटिव्ह ही कार्ड आहे. त्यांना तुमच्याबरोबर कायम म्हणजे जन्मोनजन्माचं हे प्रेम आहे. सो जर हे मागच्या जन्मापासूनचं आलेलं असलेलं नातं असेल तर ह्याही जन्मात ते तुमच्या प्रेमात पडलेले आहेत नक्कीच. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला क्रेविंग होत आहे, ज्याप्रमाणे तुमची बेचैनी आहे, अस्वस्थता आहे, त्याचप्रमाणे तेही विचार करत आहे. सो बॉटमची एनर्जी खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे. सो हे नातं काही ह्या जन्माचं दिसत नाहीये. इट्स अ पास्ट लाईफ कनेक्शन. सो नक्की जन्मोनजन्मी तुमचा साथ असाच राहू यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. मे बी कंडिशन कुठलीही असो, परंतु हे जे नातं जर जन्मोनजन्माचं असेल, पास्ट लाईफचं असेल तर हे नक्कीच तुमचं वर्क होणार आहे आणि जे काही तुमचे पार्टनर आहे ते तुम्हाला मिळणारच आहेत. असू शकतं तुम्हाला कधी कधी काही अशा आठवणी येत असतील त्या ह्या जन्मातल्या नाही, बट मागच्या जन्मातील त्या आठवणी असतात. मे बी तुम्हाला स्वप्न पडले असतील, काही जे वेगळे असतील जे ह्या जन्मात तरी तुम्ही कधी पाहिले नसतील, परंतु अशी काही स्वप्न असतात आपले जे आपण पाहतो. तर ही जी एनर्जी असते ती पास्ट लाईफची असते. जर तुम्हाला या व्यक्तीसोबत खूप जास्त अशी काही स्वप्न पडत असतील तर नक्कीच हे नातं जे आहे ते ह्या जन्माचं नाही आहे, हे पास्ट लाईफ कनेक्शन आहे. आणि देव करो परमेश्वर करो जर असं काही कनेक्शन असेल जे इतकं स्ट्रॉंगली तुमच्या जीवनामध्ये अवेलेबल आहे तर नक्कीच तुम्हाला इथे
ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे आणि नक्कीच भविष्याची एनर्जी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असणार आहे. थँक्यू सो मच. अँड ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम. तर ही होती आजची रिडिंग. तुमचे पर्सन तुमच्याविषयी काय विचार करत आहे, ज्या बाबतीत तुम्ही खूप जास्त चिंतेमध्ये होतात, विचार करत होतात, तर खूप जास्त पॉझिटिव्ह रिडिंग होती. तर नक्कीच तुम्हाला क्लेम करायचे आहे. माझे व्हिडिओ असेच पाहिजे आहेत, जसे ज्यांना गरज असेल त्यांना ते शेअरही करा. ज्यांना पर्सनल रिडिंग पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्टही करा. तसे ज्यांना काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट.